बातमी आपल्या हक्काची। ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। मुख्य संपादक निलेश विशे। मामा, विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे। प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। आपण विविध दौरे, पदाधिकाऱ्यांच्या मीटिंगा घेत आहेत। एकंदरीत कसं वातावरण आहे, काय सांगा? तरी विधानसभेची रणधुमाळी असली तरी आपल्या माहितीसाठी सांगतो, मला असंही वर्षभर फिरत असतो, लोकांच्या समस्या जाणून घेत असतो आणि निवडणूक ही 5 वर्षासाठी असते। परंतु आपण पाहिलं असेल, ज्या लोकांच्या समस्या आहेत वर्षानुवर्ष ज्या रखडल्या आहेत। मी जेव्हा खासदार नव्हतो तेव्हा मी देखील अशाच प्रकारची विरोधकांवर टीका करायचो, खासदारांवर, आमदारांवर। पण आता मला माझी देखील जबाबदारी कळली आहे। त्याच्यामुळे मी एका विश्वासाने सांगतो की येत्या 5 वर्षात जरी केंद्रात सत्ता नसली परंतु राज्यात सत्ता येणार आहे आणि राज्यात सत्ता आल्यानंतर तुम्ही येत्या 5 वर्षात विकासाची कामं पाहाल। आज इथं जो विषय मांडले गेले की इथल्या तरुणांना हाताला काम नाही, रोजगार नाही, आरोग्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, हे तर वर्षानुवर्ष विषय चाललेले आहेत। आणि मला वाटतं त्यांनी स्वतः ग्रामस्थांनी सांगितलं की आमच्या आयुष्यात पहिल्यांदा खासदार या गावात आलेले आहे आणि योगायोगाने या गावाने मला एवढं भरभरून दिलं की खरोखर मला देखील आश्चर्याचा धक्का बसला की उज्जैनी गावातून मला एवढा प्रतिसाद चांगला होता। आणि म्हणून आज या प्रत्यक्ष गावात आलो, पाहिलं आणि आज तुमच्या पत्रकारांसमोर साक्षीने सांगतो की हे गाव मी आजपासून दत्तक घेतलेलं आहे। तर पुढच्या वर्षी जेव्हा मी इथं येईन मी प्रत्येक महिन्याला, पण 1 वर्षानंतर तुमची इथंच प्रेस कॉन्फरन्स घेईन आणि 1 वर्षानंतर तुम्हाला या गावात काय बदल दिसेल तो तुम्ही नक्कीच पाहा।